सोलापूर शहराच्या वेशीवर असलेलं बोरामणी गाव त्या रात्री गाढ झोपेत होतं. पण याच शांततेच्या पोटात एक भीषण रक्तपाताचं कारस्थान शिजत होतं. पती सुधाकर मस्के यांच्या निधनानंतर 42 वर्षांच्या गायत्री मस्के आपल्या 18 वर्षांच्या मुलीसह आणि 16 वर्षांच्या मुलासह संसाराचा गाडा हाकण्यासाठी जिद्दीने संघर्ष करत होत्या. मात्र घराच्या सामायिक भिंतीपलीकडे संपत्तीच्या वादाने पेटलेला सैतान दबा धरून बसलेला होता. मध्यरात्रीची वेळ होती. गायत्री आणि त्यांची दोन्ही मुलं प्रिया आणि शिवराज गच्चीवर उन्हाळ्याच्या रात्री शांत झोपलेले होते. याच वेळी संशयित आरोपी पप्पू म्हस्के याच्या डोक्यात संपत्तीच्या वादाचं आणि सुडाचं चक्र फिरू लागलं. हातात लखलखती धारदार तलवार घेऊन तो गुपचूप सामायिक गच्चीवर पोहोचला. शांततेचा भंग करत त्याने पहिला वार थेट आपली भाऊजाई गायत्री यांच्यावर केला. आईच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रिया आणि शिवराज यांची झोप उडाली. त्यानंतर समोरचं भयावह दृश्य पाहून दोघेही हादरून गेले. पण आपल्या आईला वाचवण्यासाठी त्या कोवळ्या जीवांनी धाडसाने आरोपीला रोखल्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने रक्ताची नशा चढलेल्या चुलत्याला आपल्या पुतण्या पुतणीची दया आली नाही. त्याने क्रूरतेने कळस गाठत प्रियावर तलवारीने सपासप वार केले आणि तिला जागीच रक्ताच्या थरोळ्यात पाडलं. गंभीर जखमी झालेला शिवराज आपल्या आई आणि बहिणीचा अंत डोळ्या देखत पाहून जीव वाचवण्यासाठी गच्चीवरून खाली घराच्या दिशेने धावला. अंधारात मृत्यू आपला पाठलाग करतोय हे त्याला माहीत होतं. तो घराखाली पोहोचला खरा, पण निर्दयी काकाने त्याला तिथेही गाठलं आणि त्याच्यावरही तलवारीचे वार करून त्याचा श्वास कायमचा थांबवला. सकाळी जेव्हा हे भीषण हत्याकांड उघडकीस आलं तेव्हा संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेलेला होता. गच्चीवर मायलेकींचे मृतदेह आणि घराखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिवराज हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं. ज्या नात्यांनी आधार द्यायचा त्याच नात्याने संपत्तीसाठी रक्ताचा सडा घातल्यानं परिसरात सध्या संतापाची लाट उसळली आहे.